भोंदू खराच्या तथाकथित स्वीय सहायकाची चौकशी केली जात असल्याचं कळत आहे। शिर्डी पोलिसांकडून ही चौकशी सुरू आहे। मिरगाव येथील रमेश हिंगे हा व्यक्ती भोंदूचा पीए असल्याची माहिती आहे। रमेश हिंगेच्या नावावर ही समता पतसंस्थेमध्ये खातं असल्याचं कळत आहे। शिर्डी पोलिसांकडून अनेक खातेदारांची चौकशी केली जात आहे। हिंगेकडून भोंदूबद्दल अनेक बाबींचा खुलासा होण्याची देखील या चौकशीमध्ये शक्यता आहे। गेल्या 2 तासापासून रमेश हिंगे आणि त्याच्या भावाची शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू असल्याचं कळत आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घ्यात हरीश डिमोटे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। हरीश, गेल्या 2 तासापासून चौकशी सुरू असल्याचं कळत आहे। कसल्या संदर्भातली ही चौकशी केली जाते आणि आतापर्यंत काही माहिती समोर आली आहे का? नक्कीच आपण जर बघितलं तर रमेश हिंगे हा जो व्यक्ती आहे हा मिरगाव येथील आहे। मिरगाव जिथे या भोंदूचं फार्म हाऊस आहे आणि जिथे ईशान्येश्वर मंदिर आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा रमेश हिंगे नावाचा जो व्यक्ती आहे हा त्याचा स्वीय सहायक असल्याची गावामध्ये देखील चर्चा आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला तो तिथे असायचा। जे मंत्री आले किंवा अनेक नेते आले, अधिकारी आले तर हा त्या ठिकाणी असायचा। त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत या भोंदूच्या त्या या रमेश हिंगेला माहित असण्याची शक्यता आहे। शिर्डीमध्ये जो शेतकऱ्याच्या संदर्भातला फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे, या गुन्ह्याची व्याप्ती वाढते। त्यामध्ये कुठेतरी बनावट खाती उघडली गेली आणि त्यावरनं कोट्यावधी रुपयांचा व्यवहार या भोंदूने केल्याचं जी चर्चा आहे त्यामध्ये समता पतसंस्थेमध्ये हा भोंदू जो आहे रमेश हिंगे आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे देखील अनेक खाते आहेत ज्यावरनं हा जो अशोक खरात आहे यांनी व्यवहार केलेले आहे। त्या संदर्भामध्ये आता पोलिसांकडनं गेल्या 2 तासापासून रमेश हिंगे आणि त्याच्या भावाची या ठिकाणी चौकशी सुरू आहे। 2 तास झालेत। या चौकशीमध्ये नेमकं काय काय समोर येत आहे, आणखी काही बाबींचा खुलासा होतोय का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी बघूया। अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्याची आम्ही यादी तयार करत आहोत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिलेली आहे। अशोक खरात आश्रम आणि त्याच्या भागातील सीसीटीव्ही तपासणार असं त्यांनी सांगितलं आहे। त्यात जे दिसून येतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। अशोक खरातला जमिनी मालमत्ता जमा करण्यासाठी मदत करणाऱ्यांवर देखील कारवाई होणार आहे। केवळ बदली नाही तर खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार, मग ते कोणत्याही खात्यातील असो, असा सज्जड दम बावनकुळे यांनी दिलाय। त्यांच्याकडे जे पुरावे असतील ते SITकडे द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे। एकंदरीत नाशिकचे पवित्र जे आहे आणि अशा पवित्र नाशिकमध्ये अशा प्रकारचे भोंदू बाबा आपल्या नाशिकचे संस्कार संस्कृतीला त्या ठिकाणी बिघडवण्याचं काम ज्यांनी केलं आहे यामध्ये कोणी सुटणार नाही। SIT प्रचंड कडक कारवाई करते आहे, कोणालाही सोडत नाही आहे, सुटणारी कोणी नाही आहे, सुटूही नये ही भावना सर्वांची आहे। खरं तर या प्रकरणामध्ये जे काही धागेदोरे असतील, जे काही तुमच्याकडे माहिती असेल, जे समाजाकडे माहिती असेल ती SITला दिली पाहिजे असं माझे सर्वांना आव्हान आहे।